पुढची मोठी बातमी समोर येते म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ज्या विमानाने अपघात झाला त्याच विमान कंपनीने पार्थ पवार यांनी आज प्रवास केलेला आहे। व्हीएसआर कंपनीवरती आमदार रोहित पवार सातत्याने आरोप करतायत आणि पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केलाय। मुंबई ते पुणे असा प्रवास त्यांनी केलेला आहे। आज मोदी बागेत होणाऱ्या बैठकीसाठी पार्थ पवार यांनी प्रवास केलाय। राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनी विमानातून प्रवास केलाय आणि रोहित पवार आपण बघतो सातत्याने सगळ्या व्हीआयपींना व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास करू नका सांगतायत, तर दुसरीकडे त्यांचेच बंधू व्हीएसआर कंपनीने प्रवास केल्याचं उघड झालेलं आहे। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती या संदर्भात देत आहेत। प्रणाली, आपण बघतोय खरं तर व्हीएसआर वरती जोरदार टीका केली जाते, त्यांचा तपास व्हावा, चौकशी व्हावी असं सांगितलं जातंय। पार्थ पवार यांनी मात्र आज व्हीएसआर कंपनीच्या विमानातूनच प्रवास केलाय। खरं तर हे अत्यंत धक्कादायक आहे, कारण अजित पवार यांचं निधन जे आहे ते अपघाती निधन नसून त्याच्यामध्ये घातपात असल्याचा संशय स्वतः अजित पवार यांच्या कुटुंबियांनी सुद्धा व्यक्त केलाय। असं असताना ज्या विमानामुळे अजित पवारांचा मृत्यू ओढवला त्याच विमान कंपनीच्या विमानातून पार्थ पवार म्हणजे अजित पवार यांचे सुपुत्र हे स्वतः प्रवास करतायत, हे खरं तर अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल। त्याचबरोबर पार्थ पवार यांचे बंधू आमदार रोहित पवार हे सातत्यानं या प्रकरणामध्ये व्हीएसआर कशा पद्धतीनं दोषी आहे, त्यांनी कसे तांत्रिक चुका केल्या आहेत हे वारंवार बोलून दाखवतात। सोबतच हा घातपात असल्याचं त्यांचं सुद्धा म्हणणं आहे। त्यासाठी त्यांनी जंग पछाडले, महाराष्ट्राच्या बाहेर अगदी दिल्लीमध्ये ते जाऊन पोहोचले की FIR नोंदवला गेला पाहिजे, त्याच्यामध्ये व्हीएसआर कंपनीचं नाव घेतलं गेलं पाहिजे असं सातत्यानं आमदार रोहित पवार सांगत असताना फार कशाला तर आज सकाळी सुद्धा रोहित पवार यांनी ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतली त्याही वेळेला पुन्हा एकदा त्यांनी व्हीएसआर आणि त्यांच्या तांत्रिक चुकांचा उल्लेख केलेला असताना आज दुपारी मात्र पार्थ पवार यांनी त्याच व्हीएसआर कंपनीच्या विमानानं प्रवास करत मुंबई ते पुणे गाठलेलं आहे। हे खरंच अत्यंत धक्कादायक आहे। मुळात आज ज्या विषयाला घेऊन मोदी बागेमध्ये बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये स्वतः रोहित पवार सुद्धा उपस्थित असतील आणि पार्थ पवार सुद्धा उपस्थित असतील। यावेळेला आता रोहित पवार हे आमदार रोहित पवार हे पार्थ पवारांना या संदर्भामध्ये जाब विचारतात का किंवा त्यांना काही सल्ला देतात का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सातत्यानं एक बंधू ज्यावेळेला व्हीएसआर कंपनीवर आरोप करतात त्यावेळेला दुसरे बंधू मात्र त्याच विमानाचा वापर करताना आपल्याला बघायला मिळत आहे। अगदी प्रणाली, तुम्ही सोबतच राहा, पुढच्या बातमीसाठी सुद्धा तुमच्याकडून काही अपडेट्स घ्यायचे आहेत। दरम्यान आपण पुन्हा एकदा ही बातमी बघूया, अतिशय मोठी अपडेट समोर येते। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ज्या विमानाने अपघात झाला त्याच विमान कंपनीने पार्थ पवार यांनी आज प्रवास केलेला आहे। व्हीएसआर कंपनीवरती आमदार रोहित पवार आपण बघतो सातत्याने आरोप करतायत आणि त्यामध्येच पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानामधून आज प्रवास केलेला आहे। मुंबई ते पुणे असा त्यांचा प्रवास होता। आज मोदी बागेत होणाऱ्या बैठकीसाठी पार्थ पवार यांनी हा प्रवास केलाय। राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनी या विमानातून प्रवास केल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघतो रोहित पवार सातत्याने या सगळ्या विरोधामध्ये व्हीआयपींना व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास करू नका असं सांगतायत, तर दुसरीकडे त्यांचेच बंधू यांनी व्हीएसआर कंपनीने या विमानाने प्रवास केल्याचं उघड झालेलं आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला होता आणि त्याच कंपनीने व्हीएसआर कंपनीने पार्थ पवार यांनी आज प्रवास केलेला आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। अजित पवारांच्या विमान अपघाताला आता 3 महिने पूर्ण होत आहेत, मात्र विमान अपघाताचं कारण अजून सुद्धा समोर आलेलं नाही आणि याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार हे आज पुण्यातील CID ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले होते। मात्र या ठिकाणी अधिकारी नव्हते आणि यावेळेला तपासाबाबत गांभीर्यता दिसत नसल्याची टीका त्यांनी केली आहे। तसंच CIDकडे FIR पाठवताना शब्दांचा खेळ केल्याची टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे। तर दुसरीकडे अजितदादांच्या पक्षातील काही नेत्यांचे खरातसोबत संबंध होते असंही रोहित पवार म्हणालेत। बारामतीतील एक नेता जो राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याशी संबंधित आहे तो खरातच्या संपर्कात होता असा दावा यावेळेला रोहित पवारांनी केलाय। तसंच खरातच्या प्रकरणातील काही हस्तक्षेप आहे का ते सुद्धा CIDने अजून तपासलं नसल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे। तर दुसरीकडे अजितदादांच्या 3ही घराबाहेर काही अघोरी प्रकार केले गेले असल्याची शंका देखील त्यांनी यावेळेला उपस्थित केली आहे। आम्ही जेव्हा चौथ्यांदा येऊ तेव्हा इथं असणाऱ्या वॉचमॅनशी संवाद आम्हाला साधावा लागणार आहे। त्यामुळे तिथं असणाऱ्या एका मोकळ्या खुर्चीचा आम्ही फोटो काढून त्या ठिकाणी आलेलो आहे। आमचं एवढंच मत आहे की जरा या तपासाला आपण कुठेतरी सिरियसली घ्या, पण त्या बाबतीत या CIDकडनं पण आणि सरकारकडनं पण कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी सिरियसनेस दिसत नाही। कर्नाटकाच्या SHOली
जो FIR दाखल केला, कोर्टात गेला, कर्नाटकाच्या तिथं DGP जे आहेत कर्नाटकाचे त्यांनी महाराष्ट्राकडे पाठवला. अधिवेशनामध्ये या बाबतीतली चर्चा झाली आणि आम्हाला असं कळलं की हा FIR CID कडे पाठवलेला आहे. आता CID कडे पाठवत असताना शब्दाचा खेळ खेळतात असं आम्हाला कळलं. काही पत्रकारांशी सुद्धा जेव्हा काही वरिष्ठ अधिकारी CIDशी बोलले ते म्हणले आम्ही तपास नाही करणार या FIR वर, आम्ही एन्क्वायरी करणार, म्हणजे चौकशी करणार, तपास नाही करणार. म्हणजे शब्दाचा खेळ खरंच काय हे समजून घेण्यासाठी आम्ही आलो होतो. पण इथं दुर्दैवाने कुणीच भेटलं नाही, न खालचे अधिकारी सुद्धा तिथं या विषयाच्या बाबतीत अपडेटेड होते. असं अपडेटेड कुणीही व्यक्ती दुर्दैवाने इथं आम्हाला आढळलं नाही. DGCLE आम्हाला जी माहिती पाठवलेली आहे त्याबद्दलचे डॉक्युमेंट घेऊन आम्ही आलो होतो. FDR म्हणजे मशीन विमानाचं जे आहे ते कशा पद्धतीने वागलं, त्याचे डिव्हाइसेस कशा पद्धतीने वागत होते, हे कुठं रेकॉर्ड होतं ते FDA. तर आम्ही जी मागणी केली होती की अमेरिकेची एखादी एजन्सी, चांगली एजन्सी घ्या, तर आम्हाला या रिपोर्टमध्ये सांगितले दबाव आल्यामुळे DGCLE अमेरिकेची ही जी कंपनी आहे NTSB याला आता याच्यामध्ये घेतलं नाही. सांगितलंय की FDR रिपोर्ट डाउनलोड झालेला आहे, फक्त त्याच्यामध्ये कुठे गोंधळ होणार नाही यासाठी फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा आम्हाला बाहेर असं सांगितलं. आणि त्यानंतर CVR हा जळलाय असं सांगत होते. आनंदाची बातमी आहे, आता त्यांनी सांगितले CVR ची सगळी माहिती ही तिथं आता डाउनलोड झालेली आहे. खराताचा जो अँगल आहे तो अजूनपर्यंत CIDने हा हाती घेतला नव्हता, त्यामुळे तोही हाती घ्यावा अशी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. आता याच्यामध्ये एक फोटो तुम्हाला दाखवतो. हा आहे अजितदादांचं काटेवाडीचं घर. ही ती विहीर आहे, त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे. त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती. आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे.